आरक्षणासाठी मुस्लिम समाज हे कट्टर काँग्रेसचेच आहेत. देखत काय माघारी काय द्यायचं. काय म्हणता तुम्ही मुस्लिम समाज काँग्रेसचे आहेत म्हणून? कारण का त्यांच्यासाठी कोणतीच नाही. गोरगरीब सगळ्यात कमी शिकलेले म्हणलं तर मुस्लिम समाजच आहे. त्याच्यासाठी कोणतीच सुविधा नाही. त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या मागे. मराठा समाजाला आरक्षण नाही. काँग्रेस 60 वर्ष सत्तेमध्ये होती. काँग्रेसने मग काहीच केलं नाही मुस्लिम समाजासाठी. केलं नाही म्हणायचं नाही, पण त्याच्यामध्ये कसं आहे, आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये भरपूर काय फरक आहे. आता कसं आहे, टेक्नॉलॉजी जास्त आहे. आता सगळं काही तंत्रज्ञानानं विकसित केलेलं आहे. अगोदर एवढं काही नव्हतं. मग त्याच्यामुळं आज सगळं काही मागे पडलेलं आहे. त्याच्यामुळं काहीतरी एक बदल पाहिजे. 10 वर्ष बघितलंय ना मोदीला. सध्या जसं बोलतात 3 M फॅक्टर, जसं मुस्लिम आहे आणि मराठा आहे आणि बौद्ध समाज हे समजा म्हणजे काँग्रेसच्या मागे राहणार असं वाटतं तुम्हाला? 100% नाही. सगळा समाज राहणार आहे. सगळा समाज राहणार आहे. कारण का महागाईला सगळा समाज कंटाळलेला आहे. काय नाव आहे तुमचं?